शेवटी काय महाभारत चांगलंच रंगत चाललंय। पुढे पाहूयात महायुतीमधील लोकसभा निवडणुकीमधील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं काही उमेदवारांची नावं जाहीर केली असली तरी अजित पवारांच्या नावाचा तिढा जो आहे तो मात्र कायम आहे। आणि याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवारांना डिवचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार सामना रंगल्याचं समोर येतंय। जागा वाटपाचा तिढा राष्ट्रवादीला टोला। अजितदादांना 4 ते 5 जागाच मिळणार। रोहित पवार यांनी दादांना पुन्हा डिवचलं। रोहित पवारांवर महायुतीचा पलटवार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जागा वाटपाच्या वाटाघाटी काही केल्या संपता संपत नाहीयेत। महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अद्यापही चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे। पण या सर्व गोंधळात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा अजित पवार यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा काका अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। अजित पवार गट 9 जागा मिळतील असं सांगत होता, मात्र प्रत्यक्षात 4च जागा मिळाल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला। एवढंच नाही तर भाजप अजितदादांची ताकद कमी करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। लोकसभेलाच दिल्लीला एवढ्या वेळा त्यांना जायला लागत असेल, एवढ्या वेळा झुकावं लागत असेल आणि तिथं जर एवढं लढावं लागत असेल तर मग 9 वर 4 नाही तर 5, मग विधानसभेला कदाचित सगळ्यांनाच भाजपवर चिन्ह लढावं लागेल। पूर्वी प्रेस कॉन्फरन्स दादा गाजवायचे, दादांच्या हातात माईक असायचं। आता तिघं बसल्यानंतर दादांना माईक सुद्धा मिळत नाही, बोलायलाही मिळत नाही। दादा मोठे नेते, सुरुवातीपासून आम्ही हेच म्हणतोय की दादांची ताकद ही भाजप मुद्दामून कमी करणार आहे, आजपर्यंत भाजपने तेच केलेलं आहे। रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह भाजपवर सुद्धा आरोपांच्या फैरी झाडली आहेत। आता महायुतीनंही रोहित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजींनी उत्तर दिलेलं आहे। एक बालवाडीचा अध्यक्ष आहे, त्या बालवाडीच्या अध्यक्षाला काय प्रतिक्रिया? खरं तर बारामती लोकसभा निवडणुकीमुळे पवार कुटुंबियांमधली फूट जगजाहीर झाली। शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावर बारामतीची जागा सोपवल्यानंतर आता रोहित पवार यांनी थेटपणे अजित पवार यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे जसे जसे दिवस पुढे जातील तसा तसा हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।